मॉर्निंग अँड वेलकम टू सरीज वर्ल्ड. तर आज आपण आहोत मनालीमध्ये. सकाळी सकाळी तुम्हाला मी मनालीचे जे आहे रोड वाईब, जसं की हे पाणी वाहतं, पाणी बघूनच मनालीमध्ये एंटर केल्याचं फील व्हायला लागले. तर आता आम्ही पोचलेलो आहोत मनालीमध्ये आणि हे आहे ॲपलचं झाड. ज्यांनी कोणी बघितलं नसेल, मी तर पहिल्यांदाच बघितलं. इथे ॲपलच्या बागा खूप आहेत. तर हे आमच्या हॉटेलच्या बाजूला झाड होतं आणि ॲपल पण त्याला आहे रेड कलरचं. तुम्हाला माहीत नाही कितपत दिसते, मी झूम करून दाखवते. तर हे आहे ॲपलचं झाड आणि हे आहे आमचं मनालीचं हॉटेल. हॉटेलचं नाव आहे लाईफस्टाईल. हा जो आहे तो पूर्ण पार्किंग झोन आहे आणि या साईडला जे आहे ते हॉटेल आहे. बरीच गर्दी होती कारण की कालचे जे आहेत चेकआउट होणारे लोक देखील होते आणि बाहेरचे लोक देखील होते. तर हे असं हॉटेल आहे मनालीमधलं लाईफस्टाईल म्हणून. तर आम्ही वेट करत होतो आम्हाला रूम लॉट होईपर्यंत. अजून रूम लॉट नव्हत्या झाल्या, त्यामुळे मग आम्ही वेटिंग एरियामध्ये वेट करत बसलेलो होतो. तर हा आहे पूर्ण हॉटेलचा व्ह्यू आणि हॉटेलच्या बाजूलाच ॲपलची गार्डन देखील आहे. हे समोर दिसते ते ॲपलचं गार्डन आहे. आपण तिथे पण जाऊन बघणार आहोत ॲपल आहेत की नाहीत ते. आणि बरेच लोक वेट करत होते, काही लोक असेच फोटोशूट वगैरे चाललेलं होतं. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं, ही आहे ॲपलची बाग. आता ॲपल उतरवलेले आहेत, म्हणजे आत्ताच गेलेत ते हॉटेलवाले सांगत होते. बट काय काय झाडांना दिसते हे रेड कलरचं, काय काय ग्रीन कलरचे पण होते ॲपल. तर थोडे थोडे होते, म्हणजे एक दोन असे दिसत होते, बाकी तर जास्त काही दिसत नव्हते. त्यानंतर मग ते आम्हाला बोलले की तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या, ब्रेकफास्ट लागलेला आहे, अजून रूम लॉट व्हायला टाईम लागेल. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, चला मग आपण ब्रेकफास्ट करूया. तर हा होता ब्रेकफास्ट काउंटर या हॉटेलचा, लाईफस्टाईल हॉटेलचा. तर खूपच छान होता ब्रेकफास्ट. मेनू तर आम्हाला ऑलरेडी काल रात्रीच आलेला होता काय काय असणार आहे ब्रेकफास्टला ते. ब्रेकफास्ट केल्यानंतर फायनली आम्हाला रूम जो आहे आमचा लॉट झालेला आहे सेकंड फ्लोअरवरती. चला तर मग मी आता तुम्हाला रूमची देखील टूर देते, कसा काय आमचा रूम आहे. खूपच स्पेशियस रूम होता. इथे मी लावलेली आहे की आणि चालू झालेली आहे लाईट. तर बघू शकता किती छान रूम आहे. खूपच मोठा रूम आहे ॲज कम्पेअर टू शिमलापेक्षा हा रूम जो आहे मोठा आहे. आणि चप्पल वगैरे त्या लोकांनी प्रोव्हाइड केले. इथे तुम्ही बघू शकता केटल देखील प्रोव्हाइड केलेला आहे. रूम तर खूप छान होता, पण थंडी खूप होती. हे आहे वॉशरूम रूमचं, ते हँड बेसिन वगैरे आहे आणि असं वॉशरूम आहे छान. वॉशरूम पण छान होतं, गिझर वगैरे सगळी सिस्टम होती. आणि बाहेर जाऊन बघूया. ही बघा आमची रूम. इथे आहे टी व्ही, दोन्ही बाजूला कर्टन आहेत, बहुतेक बाल्कनी असावी बाहेर. आणि स्पेस तुम्ही बघू शकता. ही आहे बाहेरची. हां, हे अच्छा, ह्या साईडला आम्हाला रूम भेटले, गार्डनच्या साईडला. चला मग बाहेर जाऊन बघूया बाल्कनी कशी आहे ते. इकडे 2 चेअर आणि टेबल दिलेले आहेत ब्रेकफास्ट वगैरे करण्यासाठी. चला तर मग आता डोअर ओपन करून मी तुम्हाला बाहेरचं सेक्शन दाखवते. तर 2 कड्या होत्या, खालचा लॉक देखील होता आणि कडी देखील होती डोअरला. तर हा आहे समोरचा व्ह्यू. हे हॉटेलचं बॅक साईड आहे, बॅक साईड. आणि इथे 2 चेअर देखील दिलेत बसायला आणि आम्हाला डबल बाल्कनीवाला रूम भेटलेला आहे. खूपच छान वाटत होतं कारण की उठून आता 2 दिवस सकाळी सकाळी व्ह्यू बघायला भेटणार आहे उठल्या उठल्या. तर असा होता आमचा पूर्ण रूम. आणि हे आहे स्टोरेजसाठी त्यांनी कबड दिले आणि थंडी असल्यामुळे एक्स्ट्रा ब्लँकेट देखील दिलेलं आहे. खूपच थंडी होती इथे. आणि इथे तर मला वाटतं फॅनची आणि फ्रीजची काहीच गरज नाही, एवढी थंडी आहे हॉटेलमध्ये. ह्या हॉटेलमध्ये आमचा 2 डेज म्हणजे 2 नाईट आमचा स्टे आहे, म्हणजे 2 दिवसासाठी आम्ही ह्या हॉटेलमध्ये राहणार आहोत. बरेच स्टोरेज बॉक्स होते आणि ह्या लोकांनी देखील तुम्ही बघू शकता शुगर आणि टी बॅग प्रोव्हाइड केलेली आहे, मिल्क पावडर वगैरे. आणि ही पाण्याची बॉटल आहे व्हाईटवाली. आणि वॉशरूममध्ये मला आवडलं की त्यांनी हे डेंटल किट प्रोव्हाइड केलं आहे, ज्यामध्ये कोलगेट आणि ब्रश दोन्ही होतं. एक सोप दिलेला आहे, हँडवॉश देखील प्रोव्हाइड केलेला आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ह्यांनी ड्रायर प्रोव्हाइड केलं आहे, कारण की बाहेर गेल्यावर केस धुतं तर ते केस सुकवण्याचा खूपच प्रॉब्लेम असतो. तर मला हे खूप गोष्ट चांगली आवडली की ड्रायर देखील त्या लोकांनी प्रोव्हाइड केलेलं आहे ते. तर असं होतं वॉशरूम. आणि वॉशरूममध्ये अजून एक गोष्ट होती, ह्याला कर्टन होतं, ते कर्टनवरती रोल देखील होत होतं आणि मग तिथून बेडरूमचा व्ह्यू दिसत होता. 1 मिनटं मी तुम्हाला कर्टन रोल करून दाखवते.
तर हे असं ह्याला हे रश्शीसारखं होतं, मण्यांची माळ होती आणि ती ह्या साईडला खेचली की ते ओपन होत होतं आणि बहुतेक त्या साईडला खेचल्यावर क्लोज होत असणार आहे, कारण की ते दिसतंयच वरती गोल गोल होतं आहे ते. आणि तुम्ही बघू शकता बेडरूमचा व्ह्यू. आणि रिद्वीचं चेंज करायचं चालू होतं आणि मिस्टर लगेच आराम करायला गेले होते, कारण की आम्ही ओव्हरनाईट जर्नी करून थकून आलो होतो. मग आता थोडा वेळ आम्ही रेस्ट करणार, नंतर फ्रेश झाल्यावरती आजच्या जर्नीसाठी निघणार आहोत. तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत. मला वाटतं दुपारचे साधारणतः 1:30 काहीतरी वाजले होते, कारण की आम्ही थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी सांगितलेलं आमच्या टूर मॅनेजरला की आम्ही थकलो आहे. आणि जर तुम्ही येणार असाल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्टे बघा, ओव्हरनाईट जर्नीचं पॅकेज घेऊ नका. तर आता आम्ही चाललेलो आहोत मनालीमध्ये आजचे पॉईंट जे आहेत ते एक्सप्लोअर करण्यासाठी. तर पहिला आम्ही जाणार आहोत वशिष्ठ टेम्पलला. तर इथे आता आमची गाडी पार्किंग एरियामध्ये लागलेली आहे आणि आता एवढं पाणी नाही आहे. स्नोफॉल झाल्यानंतर इकडे भरपूर पाणी असतं, आम्हाला ड्रायव्हर सांगत होता आमचा. तर वशिष्ठ टेम्पलसाठी 600 मीटरचं ट्रॅक आहे. तर त्यांनी सांगितलेलं ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ट्रॅक करा, किंवा इथून ऑटो देखील भेटतात. ऑटोला 40 रुपीज पर पर्सन घेतले जातात. तर मिस्टरांना बोललं की तुम्ही करणार असाल तर करा, मला तर नाही जमणार एवढं चालायचं, खूपच थकलेलं होतं. मग माझ्यासोबत अजून आमच्या बसमधल्या 2-3 लेडीज होत्या. मग आम्ही लोक ऑटोने गेलो. मी रिद्वीला घेऊन गेली होती आणि मिस्टर जे आहेत ते चालत गेले मंदिरापर्यंत. तर मिस्टरांनी जे काही आहे ते शूट घेतलेलं आहे, कसं काय ट्रॅकसाठी आहे. आणि छान छोटे छोटे वॉटरफॉल देखील होते तिथून बाजूला. आणि इथूनच आम्हाला एक 6 किलोमीटरचा जुगनी वॉटरफॉल म्हणून आहे, त्याचा ट्रॅक देखील आहे इथून पुढे. आता बघू ते आम्ही करणार आहे की नाही, सगळेजण डिसिजन घेतील तोच फायनल करणार आहोत. मग ठरवणार की जायचं आहे की नाही, आणि जर नसेल जायचं तर मग आम्ही नेक्स्ट पॉईंटसाठी इथून निघणार आहोत. तर मग आता हे तुम्ही व्ह्यू बघू शकता. आणि वरती जे आहे हे व्हाईट व्हाईट दिसते, तर तिकडे बर्फ पडत होतं, स्नोफॉल होत होता आणि इथे देखील पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर जेव्हा असं बोलतात की मनालीमध्ये पाऊस पडतो तेव्हा वरती जो आहे तो स्नो पडला जातो, आणि तुम्हाला दिसत असेल थोडाफार कॅमेरामध्ये इतपत कॅप्चर होत नाही, पण जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी दाखवते तुम्हाला. तर आता मग आपण फायनली पोचलेलो आहोत वशिष्ठ टेम्पलजवळ. तर इथे शूजसाठी काउंटर होतं. तर हे आहे वशिष्ठ टेम्पल. हे नाही आहे जे पलीकडच्या साईडला, हे देखील छोटंसं आहे, हे शंकराचं मंदिर आहे. आणि तुम्ही बघू शकता नॉर्मल गाव आहे आणि नॉर्मल गावातच असं खूप छान असं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर इथे एक मंदिर आहे, वरती एक राम मंदिर आहे, आणि हे जे पलीकडच्या साईडला समोर हे जे आहे ते मेन मंदिर आहे वशिष्ठ टेम्पल म्हणून. आणि ह्याच्या बाजूलाच गरम पाण्याचे कुंड देखील आहेत, जेंट्स आणि लेडीजचे वेगवेगळे आहेत. तर ते देखील मी तुम्हाला शूट करून दाखवेन. तर हा आहे जेंट्सचा कुंड. ॲक्च्युली शूट करायला अलाउड नाही, तरी पण मिस्टरांनी थोडंफार शूट करून आणलं लेडीजचं, तर त्यांनी करूनच नाही दिलं मला शूट. तर हे असे गरम पाण्याचे कुंड जर तुम्ही वज्रेश्वरीला गेला असाल तर मी तिकडे एक्सपिरियन्स केलेले आहेत गरम पाण्याचे कुंड, आणि खूपच छान नैसर्गिकरित्या इथे गरम पाण्याची कुंड आहेत. आणि म्हणतात ह्यामध्ये हातपाय धुतल्यानंतर सगळी रोगराई जी आहे ती नाहीशी होते. तर हे आता मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि वरती आम्ही जाणार आहोत राम मंदिरामध्ये. तर तुम्ही बघू शकता वरती किती छान व्ह्यू, खूपच छान दिसत होतं. ॲक्च्युली आम्हाला दिसत होतं की बर्फ पडतं आहे असं. आणि हे जे आहे राम मंदिर आहे, जे की क्लोज झालेलं होतं, त्यामुळे आम्हाला काही दर्शन नाही भेटलं, बट आम्ही थोडेफार फोटो वगैरे काढले. वातावरण खूपच छान झालेलं होतं. मग सगळ्यांनी डिसिजन घेतला की कोणीच वॉटरफॉलला जाणार नाही आहे. सो आम्ही आता नेक्स्ट पॉईंटसाठी इथून निघणार आहोत. मस्त आम्ही वातावरणाचा आनंद घेत होतो सगळे. आणि त्यानंतर आम्ही पाणीपुरी देखील टेस्ट केली की इथली पाणीपुरी कशी काय टेस्ट आहे. खरंच टेस्ट केली पाहिजे, जरा टेस्ट वेगळीच होती इथल्या पाणीपुरीची आणि खूपच छान लागली पाणीपुरी. तर नवीन ठिकाणी आलं की असं स्ट्रीट फूड वगैरे टेस्ट केलं पाहिजे, तिकडची टेस्ट कशी आहे किंवा तिकडे काय जे स्पेशल भेटत असेल ते. त्यानंतर आम्ही गेलो हडिंबा टेम्पलला, जे की खूपच फेमस टेम्पल आहे मनालीमधलं. इथे ये जवानी हे दिवानीचं शूटिंग देखील इथे झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांना हे टेम्पल माहिती असेल. तर या टेम्पलची हिस्ट्री अशी आहे की हिडिंबा देवी जी होती ती राक्षस होती आणि तिचं जे भीम जे आहे त्यांच्यावरती प्रेम होतं. मग त्या दोघांना लग्न करायचं होतं. तर मग जे हिडिंबा देवीचा जो भाऊ होता हडिंब, तर त्याचा लग्नाला विरोध होता. मग त्या दोघांमध्ये असं युद्ध वगैरे झालं, असं काहीतरी स्टोरी आहे.
तर नंतर मग काही दिवसांनी त्यांचं लग्न झालं आणि त्यांना घटोत्कच नावाचा मुलगा झाला. तर घटोत्कचची कहाणी तर तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल किंवा बघितली असेल. तर त्याला हे राज्य चालवायला दिलेलं आणि हिडिंबा देवी जी होती ती तपस्यासाठी कुठेतरी गेली होती डोंगरावरती आणि मग नंतर म्हणजे तिला राक्षसमधून देवीचं रूप प्रदान करायचं होतं. त्यासाठी ती तपस्या करत होती आणि फायनली तिची तपस्या म्हणजे सफल झाली असं काहीतरी आहे. मंदिरचं निर्माण काहीतरी 1553 महाराजा बहादूर सिंग असं कोणतरी होते त्यांनी केलेलं आहे. तर अशी स्टोरी आहे. त्यासाठी मग लोक इथे दर्शनासाठी वगैरे येतात. तर आम्ही देखील दर्शन घेतलं. तर असा होता आमचा आजचा अर्धा दिवस. तर आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.